नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण खूप सुंदर आणि एकदम चविष्ट अशी रेसिपी बघतो बरं का. तर काय करायचं, एका पॅनमध्ये ना 3 मिरच्या घ्यायच्यात सुकलेल्या, 2 तेजपान घ्यायचे, एक छोटासा तुकडा दालचिनीचा, एक स्टारफूल घ्यायचे छोटंसं, 2 इलायची आणि 5 ते 6 काळं मिरं आणि लवंग हे घ्यायचे. गॅस पेटवून घ्यायचा, याला आपल्याला भाजून घ्यायचं अगोदर, ड्राय रोस्ट करायचं बरं का. आता इथे माझ्याकडे अर्धा चमचा धने, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस आहे, ते टाकायचं आहे. आणि थोडंसं खोबरं सुकलेलं बारीक तुकड्यामध्ये कट केलेले मी, ते आपल्याला भाजून घ्यायचे. अगोदर आहे ना, हे खडे मसाले भाजल्यानंतरच हे तीळ आणि खसखस टाकायचे बरं का. सोबत जर टाकले ना, ते सगळं जळून जाईल. हे बघा मस्त भाजले गेले. आता गॅस बंद करायचा आणि याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि तो जो मसाला आहे ना, पूर्ण थंड करून घ्यायचा बरं का. अगोदर गरम नाही पाहिजे तो. आणि त्या मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याला आपल्याला थोडंसं फक्त पाणी टाकायचं त्याच्यात आणि एकदम ग्राइंड करून घ्यायचं आहे, पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक बरं का. तर एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, त्याला गरम करून घ्यायचं व्यवस्थित. एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक चॉप केलेला फ्राय करून घ्यायचा आपल्याला, थोडासा हलकासा सोनेरी होईपर्यंत. मस्त फ्राय झाला. आता त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण ठेचलेला, 1 ते 1.5 चमचा बरं का, ठेचलेला अद्रक लसूण टाका. त्याला देखील आपण फ्राय करून घेऊ मस्त. एक मोठा आकाराचा टोमॅटो असं बारीक कापलेला, त्याला फ्राय करून घ्यायचं. आता गॅस बारीक करायचा, कमी करायचा एकदम. थोडीशी हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट टाकायचं, अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकायचा त्याच्यात. पावभाजी मसाल्याने ना मस्त चव येते. गॅस वाढवायचा आहे, थोडंसं फ्राय करून घेऊ त्याला बढिया. थोडंसं आहे ना पाणी टाकायचं एकदम थोडंसं बरं का. आता त्याच्यामध्ये हा वाटण केलेला जो मसाला आहे ना, आपण खडा मसाला, खोबरं, तीळ, खसखस हे टाकून घ्यायचं आपल्याला, ती पेस्ट केलेली एकदम मस्त. तर त्या मसाल्याला पण फ्राय करून घेऊ. थोडंसं ते मसाल्याचं पाणी, मिक्सरच्या भांड्यात जो मसाला होता ना त्याच्यात पाणी टाकून घेतलं, ते टाकून घ्यायचं त्याच्यात, म्हणजे तळाला लागलेला जो मसाला तो निघून जातो. हे बघा किती सुंदर दिसतंय, एक नंबर सुगंध सुटला आहे रूममध्ये, जबरदस्त. तर बघा बरंचसं पाणी आटलं आहे आणि त्याला आजूबाजूला तेल सुटलं आहे बघा, म्हणजे मसाला आपला मस्त फ्राय झालेला आहे. आता त्याच्यामध्ये हे फ्रोझन मटर आहेत, हे फ्रोझन मटर जे असतात ते कच्चे असतात बरं का. हे जवळपास 1 वाटी फ्रोझन मटर आहेत. आणि इथे 2 मीडियम आकाराचे बटाटे हे असे थोड्याशा जाडसर बरं का तुकड्यांमध्ये कापून घ्यायचे बारीक. हे बघा ही साईज ही साईज लक्षात ठेवा. गॅस वाढवायचा आहे, मिक्स करून घेऊ त्यांना पण. इतकी सुंदर, इतकी चविष्ट लागते नाही रेसिपी, तुम्ही ह्या पद्धतीने ना ट्राय करून बघा तिला, तुम्हाला विश्वास बसणार नाही, इतकी एक नंबर लागते. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकून घ्यायचं, जवळपास 1 ग्लासपेक्षा थोडं जास्त, ठीक आहे, कारण आपल्याला हे मटर आणि बटाटे शिजवायचे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचे चवीपुरतं, मिक्स करून घेऊ. याला एक उकळी येऊ देऊ अगोदर. तर हे बघा आता उकळी फुटलेली. आता काय करायचं, गॅस एकदम कमी करायचा, झाकण लावायचं आणि 15 मिनटं याला कमी आचेवर शिजवून घ्यायचं. बरोबर 15 मिनटं झालेले. आणि 15 मिनटं ना मटर आणि हे बटाटा शिजायला ना सफिशियंट आहे बरं का.
तर त्याच्यातलं बरंचसं पाणी आटलेलं आहे. थोडीशी ग्रेव्ही वाढवून घेऊ आपण, एकदम थोडीशी बरं का. तुम्हाला जर असं घट्ट पाहिजे असेल ना तर तुम्ही घट्टही खाऊ शकता. थोडंसं मीठ लागलं तर ॲडजस्ट करून घ्या त्याच्यामध्ये. 1 ते 1.5 चमचा ना तूप टाकायचं आहे त्याच्यात. त्या चमच्यानेच मिक्स करून घेऊ. तुपाने ना मस्त शाईन येईल, त्याला जबरदस्त फ्लेवर लागतो तुपाने बरं का या रेसिपीचा. मस्तपैकी कोथिंबीर टाकायची अशी, आणि या रेसिपीचा ना तुम्ही आस्वाद घेऊन बघा. हे बघा, याला ना तुम्ही पुऱ्या असतात ना, पुऱ्यासोबत याचा आस्वाद घ्या, भटुरेसोबत याला खा, किंवा एकदम जबरदस्त असं कॉम्बिनेशन तुम्हाला सांगतो. मस्तपैकी सिंपल भात घ्यायचा प्लेटमध्ये आणि त्याच्यावर ही ग्रेव्ही आणि मटर बटाटे असे टाकून याचा आस्वाद घेऊन बघा. एक नंबर अशी ही रेसिपी लागते. कुणाला आवडणार नाही तुम्हीच सांगा. रेसिपी ट्राय करा, कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कशी झाली.